दिनदर्शिकेवरचा हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे बघा, 28 जानेवारी 2006 रोजी शनिवार होता, तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता? म्हणजे आपल्याला काय करायचं, एप्रिल महिन्याचा शेवटचा वार म्हणजे कोणता असणार? एप्रिल महिन्याची शेवटची तारीख, बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माहिती कोणता आहे बघा, उत्तर कसं काढायचं. 28 जानेवारी 2006 वार कोणता आहे? शनिवार. कुठला वार आहे? शनिवार. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, 28 जानेवारीचा वार माहित आहे आणि म्हणजे तुम्हाला 28 जानेवारी पासून पुढे मोजत एप्रिल महिन्यापर्यंत जायचं आहे, लक्षात घ्या. कारण त्याच वर्षातला आहे. 28 जानेवारी 2006 रोजी शनिवार आहे, म्हणजे त्याच वर्षातला प्रश्न आहे. एप्रिल महिन्यात म्हणजे पुढे तुम्हाला 2-3 महिने पुढे जायचंय मोजत. मग आपण पुढे जायचं मोजत म्हणजे काय, एक एक वार पुढे ढकलत जायचं का, एक एक वार पुढे मोजत जायचं का? नाही. तर आपल्याला पटशिरी उत्तर आलं पाहिजे ते. तर आपण काय करायचं, अशा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस काय करायचं, तिथं जानेवारी लिहायचं, फेब्रुवारी लिहायचं, जिथपर्यंत आपल्याला मोजत जायचंय तिथपर्यंत लिहायचं, मार्च लिहायचं आणि एप्रिल लिहायचं. ओके. आता तुम्हाला माहित आहे जानेवारी मध्ये 28 तारखेचा तुम्हाला वार माहित आहे. पुढे किती दिवस राहिले? 29, 30, 31, 3च दिवस राहिले. किती दिवस राहिले? 3. म्हणून मी काय करू, तिथं 3 दिवस लिहिले, बरोबर. फेब्रुवारीचे माहित आहे आपल्याला. आता हा लीप वर्ष आहे का, आधी बघा लीप वर्ष आहे का, आहे का लीप वर्ष? तुम्ही याला 4 ने भाग द्या. 4 एक 4, 4 पंच 20, 4 0 0, 4 एक 4, म्हणजे बाकी तुमची 2 उरले, म्हणजे हे लीप वर्ष नाही. मग आपण काय करूया, त्याचे 28 दिवस घ्यावे लागतील आपल्याला, कारण लीप वर्ष असतं तर 29 घेतले असते. परत मार्चचे किती दिवस असणार, आपण बघितलं की मार्चचे तुमचे 31 दिवस असणार, आणि एप्रिलचे शेवटचे दिवस म्हणजे 30 तारखेचा वार. हे सगळे आपल्याला मोजायचे. आता हे सगळे मिळून किती दिवस झाले, तर बघा 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12ला 2 हातचा 1, 2 आणि 3, 3 2 6, 3 3 9, एकूण किती दिवस झाले? 92 दिवस झाले. किती दिवस झाले? 92 दिवस. म्हणजे तुम्हाला 92 दिवस पुढे मोजत जायचं. आता का 92 दिवस पुढे मोजत जायचं का? काही गरज नाही, कारण आपल्याला माहित आहे की 7 दिवसानंतर परत तोच वार येणार आहे. म्हणून आपण काय करूया, ह्या 92 दिवसातून 7-7 वार म्हणजे आठवडे, एक एक आठवडा बाजूला करूया, म्हणजे आठवड्याचे वार आपल्याला काय होतील, पुढचा वार मिळेल. तर ह्याला भाग द्या तुम्ही 92ला भाग दिल्यानंतर काय शिल्लक राहते बघा, 7 एक 7, खाली उरले 2, वरून 2 घेतला, बरोबर, 22 झाले. 7 3 21, किती उरले खाली 1. आता आपल्याला भाग कितीचा गेला हे महत्वाचं नाही. 13 आठवडे आले त्या 92 दिवसामध्ये, पण आपल्याला तसे विचारले नाही प्रश्न. त्यांनी काय विचारलं आहे की तुम्हाला तो वार विचारला, म्हणजे आपल्याला जी बाकी राहिलेली आहे ती महत्वाचं आहे. म्हणजे बाकी किती राहिलेली आहे? 1. आता पुढे जायचं का मागं? पुढे जायचंय, कारण जानेवारी पासून एप्रिल पुढचा महिना आहे, म्हणजे पुढे तुम्हाला 1 वार पुढे जायचं आहे. मग तुम्ही काय करा, 1 वार पुढे घ्या. जिला एक कुठला वार? शनिवार आलाय, म्हणजे तुमचं उत्तर काय आहे ना, रविवार. काय ना, रविवार. रविवार कुठं आहे? इथे आहे, म्हणजे असं तुमचं उत्तर येणार, बरोबर. आता हे मी तुम्हाला समजून सांगितलं त्यामुळे मला वेळ गेला, बरोबर. आता हेच तुम्हाला जर लवकर सोडवायचं असेल तर तुम्ही पेपरामध्ये तिथं सोडून घ्यायचं. आता तुम्ही कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगतो. आता हाच प्रश्न तुम्हाला फास्ट सोडवायचा आहे, म्हणजे तुम्हाला वेळ असतो ठराविकच, त्या वेळेत सोडवायचा. आणि हे तुम्हाला माहितीच हवं वीक वर्ष आहे की नाही, बरोबर. आता तुम्ही प्रश्न वाचला, समजा हा प्रश्न वाचला तुम्ही की शनिवार आहे 28 जानेवारीला आणि एप्रिलच्या शेवटच्या तारखेचा वार काढायचा तुम्हाला. मग तुम्ही काय करायचं, पटपट काय करायचं, लिहायचं. जास्त लिहायचं पेपरातच लिहायचं, तिथंच लिहायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. जानेवारीचे 3 दिवस, फेब्रुवारीचे लीप वर्ष नसलं 28, 31, 30. मग हे मोजायचं पटपट. 92 आले, 92 भागिले 7 करायचं, 7 एक 7,
वरून घेतला 2 7 त्रिक 21 एक वार पुढे घ्यायचा म्हणजे रविवार आहे तर शनिवार आहे तर रविवार. असं पटशिरी तुमचं उत्तर येईल. हे तिथंच करत बसायचं. खाली रिकामी जागा असते तुम्हाला दिलेली, तिकडं करत बसायची गरज नाही. तिथं जरा रिकामी जागा असते, तिथं पटशिरी होतंय तुमचं. कारण तुम्हाला प्रश्न इथे आणि इकडं सोडवायला गेला तर तुमचं काय होणार आहे, वेळ जाणार आहे. कारण तुम्हाला इथल्या गोष्टी इथं खाली लिहित बसावं लागणार आहे. त्यामुळे इथल्या इथं असेल तर पटशिरी काय होते, उत्तर येतंय. आता इथं थोडी बी जागा असेल तरी तुमचं तिथं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतंय. किंवा या बाजूला जरा जागा असेल, त्या बाजूला जरा जागा असेल तर तिथंच काय करा, उत्तर सोडवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला लगेच उत्तर तुमचं काढता येईल. बरोबर. तर असं हे आपण उत्तर काढलं. आणि हा खालचा जो प्रश्न आहे, बघून घ्या खालचा प्रश्न, की 2017 ची सुरुवात रविवार या वाराने झाली असेल तर 1 एप्रिल 2017 रोजी कोणता वार होता? हे तुमच्यासाठी प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर सोडवा आणि माझा मोबाईल नंबरवर पाठवा किंवा कमेंट केलं तरी चालेल. रमेश ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून बालदिनापर्यंत शाळेत गेला नाही, तर तो किती दिवस गैरहजर होता? हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. तर तो 15 तारखेपासून, ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून गैरहजर बालदिनापर्यंत. आता बालदिन कधी असतं हे आपल्याला माहित पाहिजे. बालदिन कधी असतं सांगा बघू. तर बालदिन हे 14 नोव्हेंबरला असतं. बरोबर. तिथपर्यंत शाळेत गेला नाही तो किती दिवस करायचा. आता आपल्याला काय करायचंय, ऑक्टोबर महिन्यातले दिवस काढावे लागतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. जास्त अवघड प्रश्न काहीच नाही. आता तुम्हाला माहित आहे की 15 तारखेपासून म्हणजे 15 तारीख आली, त्याच्यात पासून हा शब्द महत्वाचा आहे ना. 15 तारखेपासून म्हणजे 15 तारीख. मग दिवस किती सोडून द्यायचे, 14 तारखेपर्यंत तो नाही म्हणायचा ऑक्टोबर महिन्याचा. म्हणजे तुम्ही काय करायचं मग इकडे, आता ऑक्टोबर महिना 31 वजा 14 दिवस नाही तो. आलं लक्षात. ओके. आता इथं वजाबाकी करा. 11 मधून 4 गेले 7 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला, म्हणजे 17 दिवस. ऑक्टोबरचे किती दिवस, 17. आणि नोव्हेंबरचे किती, 14. कारण बालदिनापर्यंत म्हटलंय, पर्यंत म्हणजे तो दिवस पण आला त्याच्यामध्ये. म्हणजे 7 आणि 4 11, आजचा 1 31. किती दिवस, 31. उत्तर आलं. आता तुम्हाला हे फास्ट सोडवायचं असेल, तुम्हाला हे स्कॉलरशिपच्या दृष्टीनं फास्ट सोडवायचं असेल, तर तुम्ही काय करायचं, इथेच काय करायचं, ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून, म्हणजे इथंच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 14 दिवस तुमचे नाहीत. म्हणजे 31 मधून 14 गेले, तुमचे राहिले दिवस 17. 17 दिवस राहिले आणि नोव्हेंबरचे 14, असे 31 दिवस. इथं लगेच तुम्हाला काय होणार, तोंडी सुद्धा उत्तर येतं. किंवा तुम्ही असं करा आणि नो असं. ऑक्टोबरचे दिवस काढायचे तुम्हाला, मग 31 वजा 14 करा, पटशिरी 17 आले. आणि नोव्हेंबरचे तुमचे दिवस 14च आहे, असे 31. असं पटशिरी उत्तर तुमचं आलं. बरोबर. असे पटशिरी उत्तर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काढू शकता. समजवताना तुम्हाला असं समजवलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न हा पण सोपाच आहे बघा. 15 ऑक्टोबर ते ते आता 15 ऑक्टोबर म्हणजे 15 ऑक्टोबर सुद्धा तारीख आली त्याच्यामध्ये, ते 5 नोव्हेंबर अखेर दिवाळीची सुट्टी होती. तर किती दिवस दिवाळीची सुट्टी होती. म्हणजे तुम्हाला 15 ऑक्टोबर धरावं लागेल, 5 नोव्हेंबर पण धरावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवा, कमेंट मध्ये लिहा किंवा मला वैयक्तिक फोन नंबरवर पाठवला तरी चालेल. ओके.